जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टाची केस डिस्पोज झाल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की हायकोर्टात केस चालेल. हो, मी देखील तिथे म्हटलं होतं की याच्यावर हायकोर्टवर काय परिणाम होईल, हे शब्द मी तिथे वापरले आहेत. आता सविस्तर जी केस आहे, केस अपडेट, कोर्टाची केस अपडेट, एकूण तुमच्या 3 केसेस झालेल्या आहेत. त्या संपूर्ण गोष्टीची मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. याच्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि तुमचा संभाव्य गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होऊ शकते यावर थोडं भाष्य करणार आहे. काही लोक म्हणत आहे की पदभरती रद्द होईल का, त्याचे चान्सेस आहेत का, ते देखील आपण डिस्कशन करणार आहोत. डिग्री और डिप्लोमा डिस्प्यूट रिझॉल्व होईल का, हे सुद्धा आपण इथं डिस्कशन करणार आहोत. तर सुप्रीम कोर्टाचा केस डिस्पोज ऑफ याचा परिणाम हायकोर्टावर होईल का, तर नक्कीच होणार आहे. तर मी तुम्हाला अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो, ते म्हणजे काय, तर प्रथम म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या, तर तुमचे 3 केसेस जे आहेत ते रजिस्टर झाले होते. एक 2024मध्ये, एक जी केस होती तुमची 2024मध्ये केस रजिस्टर होती. आता आपण असं म्हणूयात की 2024ची जी रजिस्टर केस होती त्याचं हे तुम्हाला इथं दिसत असेल, त्याची हिअरिंग डेट जी आहे, नेक्स्ट हिअरिंग डेट 22 डिसेंबर 2025 दिली होती. त्याच्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची डेट दिली गेली नाही, कुठल्याही प्रकारची काही हालचाल झाली नाही. आता आपण असं समजूयात की ते पिटिशनर होता ABC, याने केलं होतं तुमचा XYZवर. ABC याने केलं होतं XYZवर, पिटिशनर हा होता, रिस्पॉन्डर हा होता, आणि XYZमध्येच BMC जी आहे ती पार्टी होती. मग आता BMC जी आहे XYZमध्ये पार्टी असल्याने विद्यार्थी मित्रांनो, हा ABC गेला XYZ याच्यावर केस केली, त्याच्यामध्ये पार्टी त्यांनी BMCलाही बनवलं. परंतु आता हे चालू असताना 2024मध्ये यांनी अशी केस रजिस्टर केली माननीय मुंबई उच्च न्यायालय येथे. मग ती केस चालली त्याची अपडेटसुद्धा मी तुम्हाला देत आलो. त्याची नेक्स्ट डेट हिअरिंग जी होती ती 22 डिसेंबर 2025 होती. मग आता ही डेट इथेच थांबली. त्याच्यानंतर हे जे XYZ आहेत यांच्यामधील काही कॅन्डिडेटने, जो XYZ आहे त्या XYZच्या कॅन्डिडेटने तो जो ABC होता, XYZ वर्सेस ABC, त्याने ABCवर केलं. मग आता हा झाला पिटिशनर आणि हा झाला रिस्पॉन्डर. मग आता याने केस केली 2025मध्ये. हे बघा 2025मध्ये. मग 2025मध्ये याने केली. त्याच्यानंतर ही केससुद्धा चालू राहिली. त्याच्यानंतर त्याचे अपडेट आले, तुम्हाला माहिती ते अपडेट मी कसे देत आलो. त्याच्यानंतर यामध्ये शेवटची डेट दिली गेली 20 जानेवारी 2026. याच्या अगोदरच हे जे होते XYZ ज्यांनी ABCवर केली होती, हे ABC रिस्पॉन्डर म्हणूनच सुप्रीम कोर्टात राहिले. म्हणजेच हे जे XYZ म्हणून जे पार्टी होते यांच्यामधून एक कॅन्डिडेट तो सुप्रीम कोर्टात गेला आणि तो सुप्रीम कोर्टात त्याने पिटिशन दाखल केली आणि त्याने पिटिशन दाखल करून ते जो ABC होता त्याला रिस्पॉन्डर केलं. आणि इथं जो आहे रिस्पॉन्डर म्हणून ABC होता, जो 2024मध्ये केस करणारा होता, त्याला इथं पार्टी केलं रिस्पॉन्डर म्हणून. आणि इथं जो XYZमधील एखादा कॅन्डिडेट असेल, त्याचं नाव आपण घेणार नाही, त्याने इथे PQR त्याने इथं केली पिटिशनर म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका. आणि ही जी याचिका आहे विद्यार्थी मित्रांनो, ती झाली आहे तुमची आता डिस्पोज ऑफ, म्हणजे निकाली काढली गेली आहे. याच्यात ऑर्डर येईल, ती ऑर्डरसुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगेल. अशा पद्धतीने तुमचे जे 3 केसेस आहेत ते सुरू होते. मग आता ABCने केलेले आहे XYZवर, त्यानंतर XYZने केलेलं आहे ABCवर. मग आता हे जे केसेस आहे यांच्यावर परिणाम काय होईल, तर जे सुप्रीम कोर्टात डिस्पोज झालेलं आहे त्याच्यामधली जी ऑर्डर आहे, त्याच्यातली जी कारणं आहेत, जर समजा बेसलेस असेल किंवा कुठल्याही प्रकारचं कारण नसेल किंवा इंटरप्रिलिप देण्याचं कारण नसेल, काही मागचे जजमेंट असतील ज्यामध्ये डिग्री डिप्लोमाचे विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं जातं, त्यानंतर काही असोसिएशनचे असतील जे परमनंटली म्हणण्याचं काम त्यांचं चालू आहे की आम्हाला तुम्ही परमनंट करा, त्यांचे एक वेगळे रूल असतील. परंतु ही जी पदभरती आहे, जी पदभरती आली होती त्यामध्ये तुमची इलिजिबल क्रायटेरिया होती. जे इलिजिबल कॅन्डिडेट होते त्यांनी एक्झाम दिली. त्या एक्झाम दिल्यानंतर त्यानंतर हे विद्यार्थी जे आहेत, जे विद्यार्थी अपोज करत होते ते विद्यार्थी कोर्टात गेले. आता कोर्टात काय होऊ शकतं त्याच्या संभाव्य आपण चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला समजलं असेल की 3 केसेस कसे सुरू आहेत आणि याच्यावर काय परिणाम होईल.
तर आता याच्यावर एकच परिणाम होणार आहे, तो म्हणजे आता थोडक्यात आपण परिणाम पाहूयात. तर हायकोर्टावर काय परिणाम होतील, जे केसेस आहेत त्या केसेसवर असे परिणाम होतील की जर हायकोर्टामध्ये व्यवस्थित जर डेट मिळाली तर निकाली लवकर हायकोर्टसुद्धा काढण्याचे प्रयत्न करेल. बहुधा हायकोर्टसुद्धा एखादं जजमेंट पास करू शकतं इन फेवर ऑफ जे इलिजिबल क्रायटेरिया होतं, दोघांनाही चान्स मिळू शकेल असा संभाव्य जो आहे परिणाम येऊ शकतो. किंवा जे प्रिव्हियसली जजमेंट आहेत त्या जजमेंटमध्ये डिग्रीवर डिप्लोमा या दोघाही कॅन्डिडेटला इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्यांना संधी देण्यात आलेली आहे. ते जजमेंटचा आधार घेऊनसुद्धा डिग्री डिप्लोमा जे आहेत ते येऊ शकतात. राहिला विषय एक असोसिएशनचाही विषय आहे, तो विषय जो आहे तो थोडा मला क्लिअर नाही आहे. परंतु एका कॅन्डिडेटसोबत बोलताना त्यांनी सांगितलं की असोसिएशनवाले जे आहेत म्हणजे जे BMCमध्ये टेम्परवारी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार असेल त्यांचं असं म्हणणं होतं की सर तुम्ही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला परमनंटली करा किंवा काय, असा एक इश्यू आहे. किंवा असोसिएशनवाल्यांचं म्हणणं आहे की अगोदर त्यांचा विचार केला जावा, नंतर या पदभरतीचा विचार केला जावा, अशा पद्धतीने होतं. ते आता मला एवढं क्लिअर नाही आहे म्हणून ते तुम्हाला मी नीट सांगता येणार नाही. जेव्हा मला ते क्लिअर होऊन जाईल तेव्हा मी ते तुम्हाला नक्कीच सांगेल. परंतु या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा नक्कीच हायकोर्टवर परिणाम होईल आणि तुमचा रिझल्ट लागण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत. पदभरती शक्यतो रद्द होणार नाही, कारण तुमची रिझल्ट, तुमची गुणवत्ता यादी जी आहे ती अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की ती रेडी आहे, फक्त पब्लिश करायची बाकी आहे. पब्लिश का होत नव्हती, कारण कोर्ट केस सुरू असताना कुठल्याही पदभरतीमध्ये जर इंटरव्ह्यू केलं म्हणून तर ती पदभरती कॅन्सलसुद्धा होते. म्हणून BMC जी आहे ती सेफमध्ये चालत होती आणि BMC जे आहे ते फक्त जे विद्यार्थी कोर्ट केस करत होते किंवा जे घडामोडी घडत होत्या त्यामध्ये सहसा त्यांचा सहभाग जो आहे तो जास्त नव्हता. आता पाहूयात आपण BMC काय करतं. आपण BMCला एक भेट देऊयात जेणेकरून आपल्याला संपूर्ण गोष्टी समजेल. परंतु एक गोष्ट क्लिअर आहे, ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी डिस्पोज झालेली केस आहे त्याचा नक्कीच परिणाम जो आहे तो हायकोर्टवर होईल. आता ते जे केसेस आहेत किंवा त्याचा जो दाखला आहे ते कोण लवकर हायकोर्टामध्ये देतं, त्याचा बेनिफिट कोणाला मिळतं ते आपण पाहणार आहोत. तर समजा दोघंही जर समजा गेले नाही हायकोर्टात किंवा तशी ती जर तारीख असली आणि कुठल्याही प्रकारचं जर समजा तिथे घडामोडी घडली नाही तर विद्यार्थी मित्रांनो दोघंही केस डिस्पोज म्हणजे रिमूव्ह होऊ शकतात, निकाली काढल्या जाऊ शकतात, असा सुद्धा एक प्राथमिक अंदाज आहे. आता आपण जेव्हा ज्या घडामोडी होतील तेव्हा त्या डिस्कशन करणारच आहोत. परंतु या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समजायला पाहिजे. एकूण 3 केसेस होत्या, त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण पाहूयात की पुढे काय होतं किंवा कसं काय होतं, पुढची प्रक्रिया कशी होते आणि